हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज बघा आपण अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे आपला वेग, वेळ आणि अंतर हा टॉपिक घेऊन आलेलो आहोत. ठीक आहे. एकदम एकदम सहज सोप्या पद्धतीने आणि टाईप वाईज आपण शिकणार आहोत. ओके, चला तर स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, 300 मीटर लांबीच्या ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. होय मॅडम, थोडा आवाज कमी कर नाही. तर बघा सॉल्व्ह करूया. पहिले काय विचारलं बघा, त्या गाडीचा ताशी वेग किती आहे? 72 किलोमीटर प्रति घंटा आहे. मग काय करायचं? 72 लिहायचं. ठीक आहे. आणि गुणिले करायचं. आता इथं किलोमीटर दिलंय, पर सेकंड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करायचं? 5/18 ने काय करायचं? गुणायचं याला. ठीक आहे. तर बघा, तर 18 एका 18, 18 चोक 72 होते. 4 गुणिले 5 20. हा गाडीचा काय झाला की सेकंड मध्ये कन्वर्ट झालं. आता मीटर, आता बघा आपल्याला वेळ काढायला लावले प्रश्नामध्ये. मग काय करायचं? आगगाडीच बघा, ती आगगाडी काय करते? एक खांबाला बोलण्यासाठी किती वेळ लागेल? बरोबर, एक खांबाला. बरोबर आहे. तर मग काय करायचं? आगगाडीची बघा किती, आगगाडी किती मीटरची आहे? 300 मीटरची आहे. ठीक आहे. हे घ्यायचं आणि भागिले जे आपण इथं सेकंद मध्ये काढलेलं आहे टाइम, ते काय करायचं? भागिले मध्ये इथे लिहायचं. ठीक आहे. तर याला सॉल्व्ह करूया. तर बघा इथे सॉल्व्ह करताना काय होणार? हे शून्य कॅन्सल होणार. आता दोन्ही जर 30 ला भागितलं तर किती येणार? 15 सेकंद. म्हणजे त्या आगगाडी एका विजेच्या खांबाला किती सेकंदात ओलांडेल? 15 सेकंदामध्ये. जो ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असेल या ठिकाणी. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न याच टाईपचा बघूया आपण. सेम प्रश्न तसा आहे बघा. पहिले बघा सेम प्रश्न आहे. 450 मीटर लांबीच्या ताशी 50 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल हा प्रश्न विचारलेला या ठिकाणी. मग सॉल्व्ह कसं करायचं बघा. पहिले तर गाडीचा तास गॅस किती आहे? प्रति तास 54 आहे. मग काय 54 लिहायचं आणि गुणिले करायचं. आता काय करायचं? याला सेकंड मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग काय करणार? इथं 5/18 करणार. काय करणार? 5/18 करणार इथं. ठीक आहे. तर बघा आता आपण हे 5 व्यवस्थित काढूया. तर बघा आता याला भाग देऊया. 18 एका 18, 18 अधिक 54 होतात. 15 सेकंद आले. ठीक आहे. आता आपल्याला जे आगगाडी एका विजेच्या खांबाला किती सेकंदात ओलांडेल हा प्रश्न विचारत असताना काय करायचं? जो आगगाडीची लांबी आहे, बरोबर, ते लिहून टाकायचं 450 आणि भागिले काय करायचे? 15 करायचं आहे. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करायचं आहे बघा. 15 एका 15, 15 त्रिक 45. म्हणजे 45 हे 3 इथलचा शून्य. म्हणजे त्या गाडी एका विजेच्या खांबाला किती सेकंदात ओलांडेल? 30 सेकंदात. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असेल. या ठिकाणी बघा टाईप 2 चा प्रश्न आहे. चेंज आहे या ठिकाणी प्रश्न. ताशी 40 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीचा मालगाडी 400 मीटर लांबी किती वेळ लागेल? बघा आता या ठिकाणी हा प्रश्न विचारलेला आहे या ठिकाणी. ठीक आहे. तर बघा एकदम सोपा आहे. सॉल्व्ह करूया. पहिले काय करायचं आहे की जे इथे लांबीचा पूल पाहिजे. ठीक आहे. इथं काय पाहिजे? पूल. ठीक आहे. असं पूल पाहिजे होतं इथं की ताशी 40 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीचा मालगाडी 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल? ठीक आहे. इथं ओलांडण्यास पण राहिले, थोडं मिस्टेक झाली. ठीक आहे. त्याला सॉल्व्ह कसं करायचं बघा, हा प्रश्न आहे. याला सॉल्व्ह करताना पहिले काय करायचं की जो मालगाडीची लांबी आहे 400 आणि त्या पूलची पण किती आहे? 400 मीटर आहे. दोघांची बेरीज करायची. किती होतात? 800 होतात. ठीक आहे. आणि काय करायचं नंतर की भागिलेमध्ये काय करायचं आहे? त्या गाडीचं किती गाडी प्रति किती तास आहे? 40 किलोमीटर प्रति तासाने वेगाने जाते आणि छेदामध्ये 40 लिहायचं. आता गुणिले करायचं आहे. आता तो वेळ विचारलाय. जेव्हा वेळ विचारलं असेल मित्रांनो काय करायचं? 18/5 इथे लिहून टाकायचं वेळ विचारलं तेव्हा. ठीक आहे. तर आता याला सॉल्व्ह करायचं आहे. हे शून्य कॅन्सल होणार बघा. तर काय होणार बघा, 4 ने बघा 80 ला भाग जातो, इथं 20 येणार. बरोबर आहे. आता 5 ने 20 ला भाग दो, 5 चोक 20. इथं किती उरले? इथं 4. इथं 4 गुणिले 18, 18 चोक 72 म्हणजे 72 सेकंद. 72 सेकंद म्हणजे किती मिनिट होतात मित्रांनो? 72 सेकंद म्हणजे किती? 1 मिनिट किती? 12 सेकंद होते. मग उत्तर काय असणार आपलं? 1 मिनिट 12 सेकंद. कुठे दिसते? ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर असेल. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया. सेम बघा टाईप दुसरा तोच प्रश्न आहे. ताशी 8 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 480 मीटर लांबीच्या मालगाडी 420 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल हा प्रश्न आहे. सेम तसं सॉल्व्ह करायचा आहे. बघा पहिले मालगाडीची लांबी घ्यायची 480 आणि
420 मीटर कशाचं लांबीचा बोगदा आहे. मग दोघांची बेरीज करायची किती होतात 900 होते. इथं 900 लिहायचे आहे आणि गाडीचा वेग किती आहे 8 किलोमीटर प्रति तास आहे. मग छेदामध्ये 8 लिहायचं आणि गुणिले लिहायचं या ठिकाणी. ठीक आहे. मग काय करायचं वेळ वेळ काढायचा असेल तर काय करायचं 18/5 लिहायचं या ठिकाणी. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करायचं आहे. बघा कसं सॉल्व्ह करणार. तर बघा इथं कितीनं भाग जाणार 5 ने आपण इथं भाग देऊया. तर इथे माझ्या मते जे आहे तर बघा 1 मिनिट. बघा इथे किती पाहिजे ताशी 60 पाहिजे. ठीक आहे. इथं काय पाहिजे ताशी 60 पाहिजे. ठीक आहे. आपण 8 घेतले त्याच्यामुळे थोडी इथं मिस्टेक झाली. इथं किती असलं पाहिजे 60 असलं पाहिजे. ठीक आहे. तर बघा इथे छेदामध्ये काय करू आपण 60 लिहून घेऊया. तर बघा आता सॉल्व्ह करूया. बघा हे शून्य कॅन्सल झाले. 5 ने 90 ला भाग दिलं तर बघा 5 एक 5 इथं 5 एक 5 उरले किती 4 उरले 8 पंच 40 झाले. ठीक आहे. तर बघा 6 एक 6 6 त्रिक 18 18 गुणिले 3 54 म्हणजे किती बघा 54 सेकंद लांबीचा बोगदाला ओलांडण्यास वेळ लागेल. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असेल. टाईप तिसरा या ठिकाणी बघा ताशी 24 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती. बघा लांबी विचारलेलं आहे. मग काय करायचं त्या गाडीच पहिले तास घ्यायचं किती आहे 54 आहे. मग गुणिले करायचं आहे. ती एका खांबाला किती 18 सेकंदात ओलांडते मग 18 लिहायचं. आता आपल्याला लांबी काढायची असेल तर 5/18 हे आपल्याला 5/18 ने गुणावं लागेल. ठीक आहे. हे वापरायचं 5/18. तर बघा 18 एक 18 18 त्रिक 54 होतात. बरोबर आहे. आता या दोघांचं गुणाकार केलं तर 18 त्रिक 54 होतात आणि 54 आणि हे आणि 54 गुणिले 5 जर केले तर उत्तर काय होतं 270. म्हणजे गाडीची लांबी किती असणार 270 मीटर. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असेल या ठिकाणी. तर बघा याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. कसं वाटलं ही व्हिडिओ पण सांगायचं आहे मित्रांनो. बाय बाय टेक केअर.